नमस्कार. SR टाइम मराठीच्या माझे जीवन गाणे या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागामध्ये आम्ही मुलाखत घेत आहोत सुप्रसिद्ध गायक आणि विशेषकर युवा वर्गाचे चहेते महेश काळेजी यांच्याशी. महेशजी इंदोरला अभंगवारी ह्या कार्यक्रमाची आज प्रस्तुती देणार आहेत आणि आम्ही त्यांच्याशी अभंगवारीबद्दल आणि त्यांच्या संगीत प्रवासाबद्दल थोडंफार बोलणार आहोत. तर मी सगळ्यात आधी महेशजींचं स्वागत करते. महेशजी, SR टाइम मराठीला आणि इंदूर शहरात तुमचं खूप खूप स्वागत. अनेक धन्यवाद. आणि जसं मी आत्ता म्हटलं की अभंगवारीची आज प्रस्तुती आहे इंदोरला तुमची. अभंगवारीबद्दल जर विचारायला गेले तर काय कल्पना आहे, संकल्पना आणि हे करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की एकतर असा एकही जगामध्ये मराठी मनुष्य नसावा ज्याला अभंग काय हे माहीत नाही आहे. कारण आपली महाराष्ट्रातली अत्यंत उज्ज्वल, प्रगल्भ आणि प्रदीर्घ अशी परंपरा आहे. पण ती परंपरा फक्त मराठीपुरती सीमित नसावी ह्या उद्देशाने अभंगवारी हा मी कार्यक्रम करायचा ठरवला, ज्यामध्ये वारीचा अनुभव आणि आपल्या संत साहित्यातलं महात्म्य या गोष्टी दोन एकत्र येतील. त्याकरताच इंदोरला, मला माहिती आहे मराठी भाषिक इथे खूप आहेत, परंतु तरीसुद्धा इंदोर, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, चेन्नई या ठिकाणी अभंगवारी आहे. अर्थातच महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी पण आहे. त्यामुळे माझा उद्देश अत्यंत साधा सोपा आहे. ज्या मराठी अभंगांबद्दल आपल्याला आपुलकी आहे ती आपुलकी कुठेतरी दृढ करत त्याची जवळीक निर्माण व्हावी, ही आहे अभंगवारी. आणि मग अभंगवारीचे जसं तुम्ही म्हणाला की जवळजवळ संपूर्ण भारतात कार्यक्रम तुम्ही प्रस्तुत करता आहात. जर प्रत्येक कार्यक्रमानंतर दुसरी अभंगवारी, तर त्याच्यामध्ये आणि काही नवीन म्हणजे असतंच ना. पहा, साधारण अभंगवारी ही वारीसारखी आहे. वारी जाते त्याच रस्त्यावरनं, त्याच ठिकाणी, अगदी बरोबर. परंतु प्रत्येक प्रवास जसा वेगळा असतो, वेगळी लोक भेटतात, तुमचे वातावरण वेगळं असतं. प्रत्येक वर्षाची वारी जशी वेगळी असते तशी प्रत्येक अभंगवारी. आता इतकं संत साहित्य आहे, आमच्या गुरुजींनी इतक्या चाली केलेल्या आहेत, इतक्या छान छान अभंग, संत वाङ्मय ज्यामध्ये दडलेला असं आहे. गेल्या काही वर्षापासून माझ्याकडनं पण चाली घडायला लागल्यात. त्यामुळे मागच्या वर्षी ज्या चाली झाल्या नव्हत्या त्या यावर्षी झालेल्या आहेत. त्यामुळे साहजिकपणेच यावेळेला मला ते अभंग लोकांना ऐकायला आवडतील. मग नंतर हे लिहिलेलं आहे प्राजक्त देशमुख म्हणून, ज्यांनी देवबाभळी लिहिलं आहे, त्यांनी त्याच्याकडनं लिहून घेतलं होतं आणि तो स्वतः वारीला खूप वेळेला गेलेला आहे. त्यामुळे ह्यातले जे कथा म्हणू आपण ज्याला आहेत त्या सत्य घटनेवरती, म्हणजे त्यांनी जे अनुभव घेतले ते आहेत. मात्र ते साधारण एक 20 वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत, आपण अनुभव आहेत असं म्हणूया. म्हणजे वारीतले म्हणजे एक आजी भेटल्या आणि त्या आजी त्यांची हे शोधत होते की अरे माझे पैसे हरवले. किती रुपये होते असं तो विचारतो. ते म्हटले 500 रुपये होते. आणि मग त्या म्हणतात जाऊ दे, नाही मिळाले तरी चालेल, विठ्ठलानी घेतले असं समजूयात आपण. तो त्या गावकऱ्यांचा भोळे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही गाभार्थ बघा की त्यांचे पैसे गेल्याचं त्यांना दुःख नाही, विठ्ठलानी घेतले असं म्हटले म्हणजे ज्याला सापडले त्याला त्यांनी विठ्ठल केलं. किती सुंदर आहे. असे अनेक कथा ह्या छोटे छोटे अनुभव या ह्याच्यामध्ये ते लिहून झालेले आहेत आमचे साधारण एक 20-25. प्रत्येक कार्यक्रमामध्ये फक्त 8-10च ते आम्हाला सांगता येतात. त्यामुळे जरी इंदोरला यायचं झालं तरी 4 वेळा कार्यक्रम केला तर सगळे अनुभव सांगून होतील आणि तरीसुद्धा बरेच राहतील. त्यामुळे तो ज्याला आपण म्हणू डायनॅमिक जो आहे तो डायनॅमिक आपल्या आपण नवीन अभंगांमुळे, नवीन कथामुळे आणि साहजिकपणे जेव्हा श्रोता वर्ग बदलतो त्याची ऊर्जा एक वेगळी बदलत असती. त्या सगळ्या गोष्टींमुळे तो अत्यंत टवटवीत आणि नवीन राहतो आपल्या अभंगांसारखा. अरे वा.
म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं की प्रत्येक अनुभव जो वारीचा आहे त्यातला अनुभव घेऊन आणि नवीन अभंग तुम्ही प्रस्तुती करता. मला इथे हे म्हणायचं आहे की अभंगवारी कार्यक्रमाला जसं इंदोर शहराबद्दल जर मी म्हटलं तर इथे प्रत्येक भाषेची लोकं आहेत आणि प्रत्येकाला इंटरेस्ट आहे की अभंगवारी म्हणजे फक्त मराठी माणूसच जाऊन बघेल ऐकेल असं नाही, हिंदी ऑडियन्स पण येतात. त्यांच्याकरता मग काही असं मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक त्याच्यामध्ये एक उर्दू विठ्ठलावरती लिहिलेला उर्दू पण आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गातोच असं नाही, पण मी उर्दू, हिंदी, कन्नड किंवा कर्नाटिक ट्रेडिशनमध्ये जे आहेत हे सगळे गातो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बारी बनसी खटण गयासी, यातलं खटण गयासीचा अर्थ सांगा मला. नाही माहिती तरी वाहू वाहू करता की नाही तुम्ही. मग जर मी म्हटलं पुंडलिकावर द्या, मग हरी विठ्ठल म्हणायला हरकत काय? काहीच. शेवटी देवाचीच नावं घेतोय, बरोबर आहे. आणि देव आपला किंवा परका नसतो, आपण त्याला आपलं किंवा परक करत असतो. त्यामुळे एकत्र येऊयात. मी आता इंदोरमधले बहुतांश श्रोते हे मराठी समजणार आहेत म्हणून मराठीत निवेदन, पण मी बेंगलोर आणि चेन्नईमध्ये जातो तेव्हा इंग्रजीमध्ये निवेदन आहे त्याचं. मी जर कलकत्त्यात गेलो तर त्याचं हिंदीमध्ये निवेदन करतो. आणि तुम्ही पाहायला गेलं तसं ब्रज भाषा, आमच्या शास्त्रीय संगीतामध्ये ब्रज भाषा कुणाचीच बोलीभाषा नाही आहे गाणाऱ्यांपैकी. खूप कमी लोक असतील, पण तरी आम्ही गातोच की हो. त्याचा गाभार्थ समजून सांगून गातो. मराठीच आता तुम्ही विचारताय, मी आत्ता अभंगवारीचे 20 कार्यक्रम करून आलोय. 8 युरोपमध्ये आणि 12 US आणि कॅनडामध्ये. स्वीडनमध्ये एक स्टॉकहोमचे गृहस्थ होते, त्यांना तर काय भाषा कळत नाही, मराठी नाही, हिंदी नाही, त्यांना कुठलीही कळतच नाही. पण तरीसुद्धा त्यानंतर ते आले माझ्याकडे. मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो. मला सांगितलं मी टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो, AMD मध्ये काम करतो, मला तुमचं गाणं खूप आवडलं, मला समजलं नाही पण असं एक चैतन्याचा गोळा असा छातीवर येऊन माझ्या आदळत होता. झालं की जमलं की हो. मग जर्मनीमध्ये गेलो तेव्हा एक आजोबा होते. त्या आजोबांना मी विठ्ठल विठ्ठल गायला लावलं. त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यांना विठ्ठल कोण आहे कदाचित माहीत नसावं, पण त्यांना भक्ती माहिती आहे की हो. असेच स्विस मंडळी आली होती माझ्या गाण्याला. हे सर्वत्र होत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या वाङ्मयाचा न्यूनगंड भाषेमुळे ठेवण्याची काही गरज नाही आहे. जो विश्वाचा निर्माता आहे त्याला आपल्याला समजेल ह्या भाषेमध्ये आपण पकडायचा प्रयत्न करतो, पण तो त्या भाषेपुरता सीमित नाही. जर नसेल तर मला असं वाटतं की भक्ती ज्या ज्या लोकांकरता आहे त्या लोकांकरता अभंगवारी हा कार्यक्रम आहे. फार सुंदर सांगितलंय. म्हणजे इतकी विस्तृत त्या अभंगवारीची तुम्ही करून आमच्या त्या प्रेक्षकांकरता जे त्या कार्यक्रमाला नाही येऊ शकत आहे त्यांच्याकरता हा पूर्ण गाभा तुम्ही सांगितला आहे. खूप छान वाटलं ऐकून की अभंगवारीचा हा उद्देश आहे. हे सगळे कार्यक्रम करत असताना तुमच्या संगीत प्रवासाबद्दल अगदी मी थोडकंच बोलणार आहे, कारण संगीत प्रवास कुठून सुरू झाला हे पण तुम्ही बऱ्याचदा सगळीकडे सांगितलं आहे. गुरूंबद्दल जर मी म्हटलं, कारण बिन गुरु ज्ञान कहाँ से पाहू आपण म्हणतो, तुमच्या गुरूंबद्दल आम्हाला सांगा. काय सांगू, ज्या गुरूंनी माझ्या आयुष्यालाच एक वेगळी कलाटणी मिळाली त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. म्हणजे मी आज जो काही आहे तो माझ्या गुरुजींमुळे, माझ्या आईवडिलांमुळे आहे. हे थोडंसं क्लिशे वाटेल, पण मी तुम्हाला सांगतो खरंच पदोपदी त्यांची आठवण, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काही तेव्हा ज्या कळाल्या नव्हत्या त्याचं आकलन आत्ता होतंय. जसं जसं प्रवास करतो, जसं जसं थोडेसे जास्ती एक्सपिरियन्सेस येतात तेव्हा कळतं की आपले गुरु किती आपल्याला देऊन गेलेत, काय काय देऊन गेलेत. एक शिस्तप्रियता, कारण रोज उठून मी आता 4 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये गाऊन आत्ता आलो आहे. हा माझा पहिला कार्यक्रम आहे. पण मी जेव्हा व्यासपीठावर बसीन तेव्हा मला लोकांना नाही सांगायचं ना मला झोप येते. तिथे त्यांना पहिल्यांदाच मला ऐकायला आलेत. मी 8 वर्षापूर्वी आलो होतो, त्याच्यानंतर आलेलो नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे लोकांना सुद्धा खूप कुतूहल आहे. मग मला त्यांना त्या कुतूहलाच्या कमीत कमी दुप्पट त्यांना आनंद द्यायचा आहे. ह्या समजुतीने मी तिथे चढणार. तर शिस्तप्रियता मला माझ्या गुरुजींनी, म्हणजे संगीत तर दिलंच हो, पण आयुष्य कसं जगावं ह्याकडे सुद्धा
बघण्याची एक दृष्टी अभिषेक युवांनी मला दिली. म्हणजे मी हेच विचारणार होते की गुरूंच्या सानिध्यात राहून नुसतं संगीत शिकणं नव्हे, तर एक चांगला माणूस, चांगला व्यक्ती. नुसतं संगीत शिकताच येत नाही. संगीत हे जीवनाचं दर्पण आहे. तुम्ही जर जीवन नाही शिकला तर संगीत शिकता येत नाही. संगीत हा विषय म्हणून अभ्यास करायची गोष्टच नाही. संगीत हे जीवन आहे. तुम्ही जसं जीवन जगता तसं जर संगीत जगला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे आयुष्य, मला सांगा, व्हॅक्यूममध्ये संगीत होऊ शकत नाही ना. आता आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत. कुमारजींनी ती मधसूर्जामध्ये बचाले मोरी माझी बंदिश आहे ती कुठून सुचली त्यांना? ती देवीकडे तिला हे द्यायला चालले होते तेव्हा ती आता कोणाला म्हणेल, देवीलाच म्हणेल म्हणून त्यांनी बंदिश लिहिली. अनुभव आल्यानंतर जी प्रतिक्रिया असते ती संगीत असते. त्यामुळे जीवन जसं आहे तसं तुमचं संगीत असतं. त्यामुळे जीवनसरणी, जीवनाबद्दल जगण्याची एक जर दृष्टी मिळाली तर मेहनत आणि एकाग्रतेने तुम्ही जर अभ्यास केला तर संगीत तुम्हाला मिळतं असं मला वाटतं. फार सुंदर सांगितलं आहे गुरूंबद्दल सुद्धा. मी आज हे म्हणीन की आज ज्या म्हणजे प्रसिद्धीच्या जागी तुम्ही आहात, सुरुवात केली तिथून आज हे बघायला गुरु नाही आहेत समोर. मी अगदी खूप म्हणजे नाही, काय गुरु असतातच हो, देहात नाही आहेत त्यामुळे मला दिसत नाहीये. पण त्यांचा आशीर्वाद नसता तर हे झालंच नसतं. त्यामुळे ते बघतच असणार. माझे आई बाबाही आज माझ्याकडे नाही आहेत, पण हे लोक आहेत म्हणूनच माझं बरं चाललं असणार ना. फारच सुंदर, फारच सुंदर. ही अभिव्यक्ती जेव्हा करता तुम्ही, जेव्हा कार्यक्रम करता, लोकांना सुद्धा तुम्ही कनेक्ट करता, तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करता लोकांना. आणि प्रत्येक वयोगटाचा व्यक्ती त्या कार्यक्रमांमध्ये असतो. म्हणजे अगदी वृद्ध म्हणा की अगदी आजचा यूथसुद्धा म्हणा, ह्या लोकांना जुडाव होण्याकरता त्या कार्यक्रमाशी. मग अशी काही गाणी अभंग गाणी निवडताना असं काही वेगळं हे केलं जातं की नाही? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जिलबी लहान लोकांनाही आवडती, मोठ्यांनाही आवडती. आता जिरावन घालून आम्ही पोहे सकाळी खाल्ले, ते 5 वर्षाच्या मुलाला आवडतात, 50 वर्षाच्या आवडतात, 100च्याही आवडतात. त्यामुळे आवड ही वेगळी कशामुळे होते मी तुम्हाला सांगते. जनरेशन गॅप जेव्हा निर्माण होते, प्रसार माध्यमातनं जेव्हा एका प्रकारची गाणी एक जनरेशन ऐकतं आणि दुसऱ्या प्रकारची गाणी जेव्हा दुसरं जनरेशन ऐकतं, तेव्हा आपल्याला वाटतं की भिन्नता आहे. ते भिन्नता नसते. मला जर एकाच व्यासपीठावरनं सगळे मिळाले तर खरं तर ही भिन्नता नाही आहे हे दर्शवण्याचा एक मला चान्स मिळतो. आणि मी तो मुद्दाम घेतो, कारण जनरेशन गॅप कशी मिटवायची मी सांगतो. जर आजोबांची मैत्री आपल्या नातवाबरोबर असते. का असते? कारण ते एकत्र असतात. आजोबा नातूहून नातवाच्या मित्राप्रमाणे वागतात. आता हे आहेत बघा, ते टेबल टेनिस खेळतात त्यांच्या नातवाबरोबर, आणि ते टेबल टेनिस खेळतात. त्यालाही साहिलला वाटतं की तो त्यांच्याच वयाचा आहे, अरे तुम्ही अर्धाच तास खेळला वगैरे. ते अत्यंत त्यांचे जवळीचे संबंध आहेत. का? कारण दोघांचा विषय एकच आहे, टेबल टेनिस. जर अभंग हा एक विषय झाला सगळ्यांना एका वेळेला मी विठ्ठल विठ्ठल गायला लावलं, राम राम म्हणायला लावलं, आणि त्यातनं त्यांना आनंदाच्या ऊर्जेचा अनुभव मिळाला, तर जनरेशन गॅप निघाली ना. त्यामुळे तसं मला असं वाटत नाही की प्रोग्रामिंगमधनं वेगळं काही निवडायचं काही लागत नाही. एक कन्व्हिक्शन म्हणतात ना, की मला एक आत्मविश्वास आहे की हे पहा, जे हजारो वर्ष टिकलं आहे संगीत, त्यात काहीतरी असेल म्हणूनच टिकलंय ना. मग कशाला आपण बदलायचं? फक्त आजच्या काळाची गरज आहे की लोकांना, पूर्वी सेलफोन नव्हते त्यामुळे लोक मुळातच एकाग्र होऊन ऐकायचे. आज सेलफोन पटकन काढतात, गाणं सुरू झालं की पहिल्यांदा रेकॉर्ड करायचं असतं. म्हणजे देवळात गेल्यानंतर फोटो पहिला काढायचा, नमस्कार दुसरा करायचा. हे चुकीचं आहे. पहिला नमस्कार करा. तर हे कुठेतरी साधण्याकरता म्हणून मी त्या लोकांची खेळीमेळीमध्ये आपुलकीनी करतो. आणि पहा, जी आपल्याला गोष्ट खूप आवडते, एखादी, आता तुम्हाला जर स्वयंपाक करायला आवडत असेल तर स्वयंपाक करताना जितका आनंद होतो तितका तो खाऊ घालताना होतो की नाही. खा आनंद होत आहे तुम्हाला. म्हणजे पूर्तता ती भाजी करून झाली असती करतानाच, पण त्या भाजीची पूर्तता कधी होती? वाढून समोरच्याला ढेकर आला, छान वाटतंय तेव्हा.
अगदी बरोबर. मला असं वाटतं की माझं जर शास्त्रीय संगीत मी वाढवलं तर म्हणजे चांगलंच आहे, म्हणून त्या पद्धतीने मी सगळ्यांना काय. आणि शेवटी आपलं शास्त्रीय संगीत आपल्या लोकांनी गावं ही अपेक्षा ठेवणी चुकीची आहे का हो? नाही, प्रश्नच नाही. सगळ्यांच्या मुखातनं सारेगम पधनिसा जर आले तर आपण सुंदर. आणखीन समृद्धीकडे जाऊ. प्रश्नच नाही. माझ्या परीने मी करायचा प्रयत्न करतो. खूप सुंदर प्रयत्न आहे हा. आणि आपण आता अभंगवारीबद्दल इतकं बोललो आहोत, तुमच्या गुरूंबद्दलही आपण बोललो आहोत. माझं आता जर मी कट्यार काळजात घुसलीवर आले आणि राष्ट्रीय पुरस्कार, कट्यार काळजात घुसली हे आजच्या पिढीच्या आजी आजोबांनी बघितलेलं नाटक बरोबर आहे. आहे. तेव्हापासून कट्यार काळजात घुसलीचे बरोबर इतके आहे. वेगवेगळे प्रयोग झाले. तुम्ही जेव्हा कट्यार काळजात घुसली केलं आणि त्याच्यात जी गाणी आणि त्याच्याकरता पुरस्कार, युवा पिढीला असं काय मॅजिक होतं ज्यांनी त्याला जोडलं? कारण आजच्या युवा पिढीबद्दल जर मी म्हटलं तर त्यांच्या प्लेलिस्टमध्ये जेवढी गाणी आहेत वेगवेगळे विविध फ्लेवर्समध्ये, त्याच्यामध्ये हे सुरांनो चंद्रवा पण आहे आणि कानडा राजा पंढरीचा, किंवा आपण घेई छंद मकरंद म्हटलं तर सुरत पिया की नचिन बिसरा, हे सगळं त्यांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. तर हा काय मॅजिक होता की ज्यांनी युवा पिढीला कनेक्ट केलं? हे पहा, मला असं वाटतं की हे मॅजिक जे घडलं ते 1967 साली घडलं. हो. कट्यार 1967मध्ये आलं. दार्वेकर मास्तरांनी लिहिलं होतं, आमच्या अभिषेकी बुवांनी त्याचं संगीत केलं होतं. आणि अर्थातच वसंतराव, प्रसाद सावकार, भार्गवराव आचरेकर, घाणेकर सगळ्या मोठ्या मंडळींनी त्याची निर्मिती केली होती. त्यामुळे ते सोनंच आहे. अगदी बरोबर. फक्त पूर्वी ना काय म्हणतात आपण त्याला, रेप्लिकेशन नव्हतं. एक प्रयोग केला, प्रयोगाला 500 लोक आली तर 500 पर्यंत पोचायचं. आता ते जेव्हा चित्रपटातल्या माध्यमातून आलं, मी कट्यार काळजात घुसली हे नाटक पण आम्ही केलं होतं. राहुलनी खानसाहेबांचं केलं होतं काम, मी सदाशिवचं काम केलं होतं. त्याचे 100 प्रयोग झाले, सगळे हाऊसफुल झाले. पण 100 प्रयोगानंतर आम्ही जितक्या लोकांपर्यंत पोचलो तितके कट्यारच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी पोचलो. अच्छा. त्यामुळे दोष आपल्याला नवीन जनरेशनला देता येणार नाही. नवीन जनरेशनपर्यंत पोचलंच नाही, ते पोचलं नाही तर पिक्चरमध्ये गेलं. एका ठिकाणी जर तुम्हाला 400 स्क्रीन्सवरती लावता आलं, प्रत्येक स्क्रीनवरती 500 लोक आली जे काय आहेत, आणि दिवसातनं 4 खेळ झाले, तर म्हणजे लाख रोज बघतायत. आणि त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली, त्यांनी उचलून डोक्यावर धरली. तुम्ही जसं म्हणताय ना, जसं कट्यार चित्रपटानंतर जितकी लोक भेटायला येतात, आता प्रौढ वर्ग जो येतो तर सांगतो की या मुलाला मी ओढून घेऊन आले कट्यार फिल्म दाखवायला, आणि मग परत दुसऱ्यांदा ती मुलं आम्हाला ओढून घेऊन आली बघायचे परत म्हणून. त्यामुळे बरोबर जर आपण पुढच्या जनरेशनला दिलं रुचकर पद्धतीने. काय झालं पूर्वीचं, आता अटेन्शन स्पॅन 6 सेकंदाचा आहे असा रिसर्च सांगतो आपल्याला. त्यामुळे प्रत्येकालाच 40 मिनिटाचा ख्याल पचेलच असं नाही. पण मुरलीधर श्याम हे नंदलाल हे मुळातच रागावरती आधारित असलेलं नाट्यगीत आहे, जे चुस्त पद्धतीनं जर मुलांसमोर आलं तर ते ग्रहण करतात, त्यांना आवड होतं त्याची. आणि मग त्याची आवड झाल्यानंतर कुठेतरी त्यांचं मन तयार होतं, आता शास्त्रीय संगीत ऐकायला हरकत नाही, मला हे आवडत असेल तर तेही आवडेल. म्हणून मग त्यांना हे सुरांनो चंद्रवा, कानडा राजा पंढरीचा, नंतर बंदिशी. आता माझं कुठलंही मैफल, इव्हन आजची सुद्धा, पहिला एक 40 मिनिटाचा राग असतो. गजरात नसेल तो, कधी ख्यालात नसेल, पण रागाला नमन केल्याशिवाय माझं कुठली मैफिल सुरू. पण त्या ज्या पद्धतीने ती तरुण वर्ग ऐकतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळे आम्ही जादू केली नाही, जादू ही तरुण वर्गाने केली. की जे संगीत आम्हाला वाटलं की खूप पोटतिडकीने आपण नवीन पिढीपर्यंत देऊयात, त्याच्यापेक्षा जास्ती पोटतिडकीने त्यांनी डोक्यावर उचलून धरलं. त्यामुळे माझ्या गाण्याला तुम्ही आज पाहाल, कुठेही पाहाल जगामध्ये, तरुण वर्ग खूप असतो. कारण माझा अट्टाहास आहे की अभिजात संगीत हे फक्त प्रौढ किंवा क्लासेस करता नसून ते मासेस करता कसं व्हावं. हे पहा, समृद्धी जर असेल तर ती थोड्या लोकांपर्यंत कशासाठी असावी, सगळ्यांना असावी की हो समृद्धी असावी ना. फार सुंदर भाव. बरं, हे स्वप्न पाहणं तरी चुकीचं आहे का? नाही. मग पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे का? नाही. मग मी तो करतोय.
अप्रतिम प्रयत्न, फार सुंदर. कारण मी जर म्हटलं तर माझ्या घरातच माझा मुलगाच संपूर्ण दिवसभरातनं एकदा तरी हे सुरांनो चंद्रबा ऐकल्याशिवाय त्याचा दिवस हे नाही होत. म्हणजे तेवढं ते शास्त्रीय संगीत कळतंय नाही कळतंय हा भाग नाही आहे, पण काहीतरी खूप छान वाटतं जेव्हा तो इतर गाणी ऐकतोय तेव्हा तो हे सुरांनो पण ऐकतो. आणि तुम्ही बघा ह्या काव्याची असेल किंवा चालीची खासियत पहा. कट्यार हा वरपांगी पाहायला गेलात तर शास्त्रीय संगीतावरती आधारित आहे, पण खोलावर गेल्यानंतर ती स्वप्न बघणाऱ्या एका मुलाची गोष्ट आहे. अगदी बरोबर. त्याचं स्वप्न असतं मला गाणं शिकायचं आहे. आता ते स्वप्न मला आर्किटेक्ट व्हायचं हे असलं तरी त्या मुलाला ते पटणारच आहे की हो. प्रश्नच नाही. हे सुरांनो चंद्रवाचं तुम्ही उदाहरण घेतलं. अनरेक्विटेड लव्ह म्हणजे आपण म्हणतो ना की ज्या प्रेमाला उत्तर मिळालं नाही प्रेमातनं त्याची ही कहाणी आहे ती आणि देवानी. ते ज्या ठिकाणी येतं ती त्या ठिकाणी असं आहे की ही आपली शेवटची भेट, मला खूण म्हणून एक काहीतरी गाणं गाऊन जा, म्हणून चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. हे आज जरी लिहिलं म्हणजे आजच्या पिढीला समजेल की हो अनरेक्विटेड लव्ह आजही आहे. त्यामुळे इतकं सुंदर सुलभ पद्धतीने शिरवाडकरांनी लिहिलंय, कुसुमाग्रजांनी लिहिलंय. ते काव्य जुनं नाहीये, पूर्वी लिहिलं गेलंय. काव्य टवटवीतच आहे. चाली आमच्या अभिषेकी बुवांच्या चुस्त आहेत, काल केल्यासारखी हे सुरांनो चंद्रवाची चाल आहे. तुम्ही पहा म्हणजे अर्थातच अरुणी किरणीला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल की तपिश असेल किंवा मनमंदिरा असेल, पण त्याचबरोबर घेई छंद सुरत पिया की दिन गेले भजना विण सारे तो तराणा असेल, तेजोनिधी हो गोल, या पाहायला गेलात तर चाली आजोबांच्या वयाच्या आहेत. 67 बरोबर आहे ना. पण आजही ते मुलांना, कारण त्यांच्यासाठी आज आल्यात ना त्या प्लेलिस्टमध्ये, ते तितक्याच टवटवीत आहेत. म्हणजे आमच्या जनरेशननी LP-SP-ला त्या ऐकलेल्या आहेत जेव्हा आमचे आई वडील ऐकत होते, आणि आज आमच्या जनरेशनची नेक्स्ट पण जेव्हा कट्यार काळजात सिनेमा आला त्यानंतर ही मुलं आणखीन त्याच्याशी कनेक्ट झाली. तो मॅजिक म्हणजे मी म्हणत होते. खूप छान सगळं बोलायला तो बरंच काही आहे, पण तुम्हालाही म्हणजे वेळेच्या हिशोबाने मी, कारण मला बरंच तुमच्या सूर्ययात्रेबद्दल पण आणखीन बोलायला आवडेल. तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. जाता जाता 2 ओळी काही पण ज्या तुम्हाला आवडतील. तुमच्या ह्याचं नाव माझे जीवन गाणे आहे आणि ते माझ्या गुरुजींनी गायलेलंच गाणं आहे, म्हणून त्याच्याच 2 ओळी ऐकवतो तुम्हाला. व्यथा सो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणी, गात पुढे मज जाणे, माझे जीवन गाणे. म्हणजे कान तृप्त मन तृप्त, एवढ्या 2 ओळीतच तुम्ही आम्हाला जे तृप्त केलंय त्याच्याकरता मी सर्व प्रेक्षकांकडनं तर तुमची आभारी आहेच आहे. मला तुम्ही स्वतः म्हणजे खूप रेअर ते गायलं गेलंय, मी ऐकलंय. कृष्ण माझे वडील, कृष्ण माझी आई, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता. ते रेअर गायला गेलंय कारण ती माझीच चाले आणि ती अजून रेकॉर्ड होऊन बाहेर प्रदर्शित झालेली नाहीये. काय ना हे रेअर आपण का म्हणतो, आणि कट्यारनी मगाशी मी जे सांगत होतो, तुम्ही पाहिलंत ना वारकऱ्याला विचारा, त्याला सगळ्यांना ह्या गाणी माहिती आहेत. कृष्ण माझी माता, वारकरी मंडळींचे चाली पण असतात, पण त्या मेनस्ट्रीम पद्धतीने येत नाहीत, म्हणूनच अभंगवारी. म्हणून हे परत संत साय किती सुंदर आहे. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पहिलं वारू कृष्ण माझा, तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा, वाटो न करावा परत जीवा, कृष्ण माझी माता कृष्ण. किती सुंदर आहे, फारच सुंदर. किंवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा राव, किती सुंदर आहे. तर इतक्या सुलभ पद्धतीने जर काव्य असतील तर ती फक्त एका संप्रदायापुरती का असावी. आणि यातनं ना एन्शंट विजडम, मला सांगा, इन्स्टंट विजडम हे कधीनं पुस्तकातनं शिकायची गोष्ट नाही. अगदी बरोबर. ते संस्कारातनं येतं ना. जेव्हा आजोबांना आपसुकच कोणी नमस्कार करतं मूल, तेव्हा त्याला ते विजडम आलेलं आहे. ती कृती नसते, त्यातनं एक विजडम असतं. त्याकरता मी ही चाली गेल्यात.
आता ऐकवतो तुम्ही म्हटलंय, पण आता बाकीच्या कार्यक्रमांमध्ये या हो, तिथे ऐका. नक्कीच, नक्कीच, अगदी नक्की. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. क्या बात आहे, फार सुंदर. म्हणजे मी जसं मघाही म्हटलं, मन तृप्त कान तृप्त, इतकं सुंदर या शॉर्ट बातचीतमध्ये पण तुम्ही आम्हाला इतकं खरंच आमच्या प्रेक्षकांना आम्हाला तृप्त केलं आहे. त्याच्याकरता मी SR टाईम मराठी चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. नमस्कार. खूप खूप SR टाईम मराठीचे आणि तुमचे मनापासून आभार. श्री रामकृष्ण हरी. श्रीराम. हे होते महेश काळेजी. आजची ही बातचीत आता आम्ही इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.